तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून रस्ते, पूल, विजेचे खांब आणि शेती पिकांची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे। शासनाचं लक्ष या समस्यांकडे वेधण्यासाठी कोरडगाव येथे दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुवारी सकाळी 9 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार कोरडगाव चौधेवाडी रस्त्यावरील पूल अतिवृष्टीमुळे कोसळलेला असून प्रवासाला मोठा धोका निर्माण झालाय। शासनाने हा पूल तातडीने नव्याने बांधावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच कोरडगाव शेवगाव रस्ता पूर्णपणे खराब झाला असून दळणवळण ठप्प झालंय। अतिवृष्टीमुळे वीज वाहिन्यांचे खांब कोसळले असून अजूनही विजेची दुरुस्ती झालेली नाहीये। परिणामी नागरिकांना दिवाळीचा सण अंधारात साजरा करावा लागत आहे। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्यात। जरी पंचनामे करण्यात आले असले तरी अद्याप शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाहीये अशी ग्रामस्थांची खंत आहे। तसेच जनावरांमध्ये लंपी आजाराचं प्रमाण वाढलं असून लसीकरण सुरू झालेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कोरडगाव हे तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेचं गाव असल्यानं या परिसरातील अनेक शेजारील गावे या मार्गावर अवलंबून आहेत। रस्ते, पूल आणि वीज समस्येमुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या सर्व प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि शासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशारा निवेदनात देण्यात आलाय। हे निवेदन तहसीलदार पाथर्डी यांना देण्यात आलं असून निवेदनकर्ते रवींद्र बोरू मस्के, नवनाथ चव्हाण, प्रताप देशमुख, तुकाराम पवार, अंबादास आरोळे, सुनील जाधव, दादासाहेब किलबिले, लहू पवार, पत्रकार रमेश जोशी वरील सर्व निवेदनकर्ते पाथर्डी तालुक्यातील ग्रामस्थ असून स्थानिक विकास आणि नागरिक सुविधा सुधारणेसाठी सतत कार्यरत आहेत। मी बाबासाहेब विठ्ठल फुले, राहणार कोरडगाव। आमच्या गावातील जाण्याचा रस्ता येण्याचा मार्ग आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे आमची बाजारपेठ जी आहे ती कमकुवत झालेली आहे। म्हणजे बाजारपेठेवर येणारे जे आमचे 5-6 गावाचा संपर्क तुटलेला आहे। त्या गावातून आमचा म्हणजे बाजारपेठेचे व्यापारी वर्ग आहे हा पूर्णपणे नाराज झालेला आहे। पूर्ण व्यापाऱ्याचा रोष हा शासनावरती आहे। शासनाला वारंवार म्हणजे अर्ज करून किंवा फोनद्वारे संपर्क करून सुद्धा देत नाही। शेतकऱ्याचे जे अनुदान याने जमा होण्यावर होतं ते शेतकऱ्याचं अनुदान पण अद्याप जमा झालेलं नाही। फक्त वरून सांगितलं जातं आहे की शेतकऱ्याला पैसे अकाउंटवर खात्यावर जमा झाले। फक्त हे सोशल मीडियावर स्टंटबाजी केली जाते, पण ओरिजिनलमध्ये वास्तवमध्ये एकाही शेतकऱ्याला आजपर्यंत पैसे जमा झालेले नाही। याच्यावर पण तहसीलदार साहेबांनी असं सर्वांनी हे करावं। जे रस्त्याचे कामं जे फुटलेले ते सर्व हे करून शासनाने योग्य तो मार्ग करावा एवढं मी बोलून थांबतो। आज पाथर्डी तालुक्यातील निवेदन आम्ही कोरडगाव झालेल्या महिन्यात पावसात नुकसान झालेलं आहे। कोरडगाव बोदेगाव रोड ते पूल वाहून गेलेला आहे। त्याच्यामुळे आज निवेदन द्यायला तहसीलदार साहेबाला, पोलीस स्टेशनला आणि बांधकाम विभाग आज आम्ही निवेदन देणार आहोत। 8 दिवसाची आम्ही मुदत दिलेली आहे का 8 दिवसात त्यांनी काम चालू करायला पाहिजे आणि काम नाही चालू झालं तर आम्ही रास्ता रोको 30 तारखेला 30/17 रोजी 30/10 रोजी रास्ता रोकोचं ठेवलं आहे। त्या रास्ता रोकोमध्ये सगळे आमचे कोसंगी असो, जिरोडे असो, सोनुशी, कळसपिंपरी, तोंडोळी, औरंगपूर या ग्रामस्थांना सगळ्याला उत्तर द्यावं लागेल साहेब लोकांना। तर त्याच्यामुळं त्यांनी तात्काळीने 8 दिवसाच्या आत आम्हाला काही दिलं तर आम्ही ते थांबू, आणि नाही झालं तर आज आमच्या गावात पंचनामा झालेले आहेत। पंचनामा तोंड बघून पंचनामा तलाट्याने आणि ग्रामसेवकनी केलेले आहेत। त्याच्यामुळं अजून राहिलेले ते पंचनामे असतील ते पंचनामे त्यांनी तात्काळ करायला पाहिजे। आणि आज गावातला लाईटीचा विषय आहे। प्रत्येकाचा आमच्या इथं लाईटीचे खांबे आज एक 30 ते 40 वर्ष झाले आहेत। त्याच्यापासून आज आमच्या गावात सगळ्याला ग्रामस्थांना धोका आहे। त्याच्यामुळं आज ते पण आम्ही वीज बोर्डावर जाणार आहेत, तिथं पण आम्ही निवेदन देणार आहोत। त्यांनी पण ते कारवाई करून लवकर त्यांनी काम चालू करायला पाहिजे। आज कोरडगाव ग्रामस्थ आज आम्ही 4-5 गावाचे सरपंच, चांदगावचे सरपंच बांगर, औरंगपूरचे सरपंच किलबिले, तोंडुळीचे सरपंच वारुंगळे, कोसंगीचे सरपंच दगडू धनोडे, आज कोरडगावचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य आज आणि कोरडगावचे ग्रामस्थ आज सगळ्या आलेले आहेत। आज आपण निवेदन द्यायला आलो तिथं पण PWला आम्ही सांगितलं, वारंवार सांगतो आम्ही ते पुलाचं आम्हाला काम करून द्या। त्यांनी तात्पुरतं आम्हाला काम करून दिलेलं आहे। तात्पुरतं आम्हाला जमणार नाही। उद्या काही अपघात झाला तर त्याला बांधकाम खातं विभाग जबाबदार राहील। आणि 2 शब्द थांबतो मी।
महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय.